नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्या सोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। लोहगडावर पुन्हा हत्येचा सीन, 250 फूट दरीत पुतळा फेकल्याची घटना। महाराष्ट्र टीईटी पेपर फुटी प्रकरणी राष्ट्रीय रॅकेटचा संशय, 2 आरोपी फरार। राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा, महाराष्ट्राला अधिक मंत्रिपदाची शक्यता। सागरापासून आकाशापर्यंत भारत सुरक्षित आणि स्वयंपूर्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी। उष्मामुळे अमरनाथाचे हिमलिंग वेगाने वितळले, भाविक आणि प्रशासनाची चिंता वाढली। वाशिममध्ये बोगस कृषी मित्र भरती प्रकरणी कार्यवाही, खताची 318 पॅकेटे जप्त। धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेचा ओमराजे निंबाळकरवर घणाघात। धाराशिव दौऱ्यावर खासदार ज्योती वाघमारे यांची उद्धव ठाकरेवर टीका। पुण्यात चेतनचा हत्येचा मास्टर प्लॅन, सीसीटीव्हीमुळे उघडकीस। मुंबई पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लीगला शिग्रोबा नाव देण्याची मागणी। मुंबईत मध्यरात्री मुसळधार पाऊस, घरांमध्ये पाणी, अनेक रस्ते जलमय। राज्यात मान्सूनचे जोरदार पुनरागमन, 23 जिल्ह्यांना येलो अलर्ट। थकाबाकीदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी प्रक्रिया सुरू, पात्र खात्यात 2 लाख जमा होणार। नसरापूर प्रकरणातील दोषी भीमराव कांबळे यांना आज शिक्षा सुनावली जाणार। आयुक्त मुंडे यांच्या कार्यवाहीला वेग वाढला, अन्न नमुन्यांच्या अहवालाला 100 दिवसाचा विलंब। सोलापूरमध्ये वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर मोठी कार्यवाही, वाहने जप्त होणार। टोल नाके टाळून चोरट्यांची पुन्हा आळमार्ग पसार होण्याची घटना। सिंदखेड राजाहून पंढरपूरकडे विवेकांची वारी, समता आणि मानवतेचा संदेश। आळंदीतील माऊलीच्या रथाच्या बैलजोडी मानावरील वाद अखेर मिटला। T20 विश्वचषक उपांत्य फेरीत भारताचे स्वप्नभंग, ऑस्ट्रेलियाचा विजय। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील टोल टाळण्यासाठी नो एंट्रीतून वाहनांची धोकादायक एंट्री। गंगापुरमध्ये विवाहितेची 5 लाखाची फसवणूक, आमिष दाखवून लूट। पुण्यातील कोथरूड भूखंड व्यवहारात 50 कोटीची फसवणूक, गुन्हा दाखल। अहिल्यानगरात प्लस पोलिओ मोहिमेला मोठा प्रतिसाद, 5.25 लाख बालकांना डोस। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।